नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण मिठाईच्या दुकानातला एक मिठाईचा प्रकार म्हणजेच बॉम्बे आईस हलवा कसा तयार करायचा तो पाहणार आहोत। तर ही मिठाई म्हणजेच अगदी तोंडात टाकताच विरघळते, दिसायलाही सुंदर आणि चवीलाही सुंदर अशी ही मिठाई आहे। हीच आपल्याला घरच्या घरी तयार करता येते। तुम्ही पाहू शकताय, अगदी छान अशी ही मिठाई आपली घरी आपण करू शकतो। तर ती कशी करायची ती पाहूया। तर मी पहिल्यांदा नॉनस्टिक पॅन घेतला आहे, पण अजून गॅसवर ठेवलेलं नाही आहे। तर खालीच कढईमध्ये आपण मिश्रण तयार करायचं आहे। तर एकाच वाटीच्या मापाने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। 1 वाटी मी मैदा घेतला आहे, 1.25 वाटी मी साखर घेते। माप एकाच भांड्याचं करायचं आहे। त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी साजूक तूप त्यामध्ये टाकायचं आहे आणि 1 वाटी दूध घालायचं आहे। आता हे सगळं साहित्य एकत्र छान एकजीव करून घ्यायचं आहे। मैद्याच्या गाठी होतात त्याही मोडून घ्यायच्यात। अगदी प्लेन असं स्मूथ असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी गॅसवर ही कढई ठेवते। तर गॅस फुल करायचा आहे एकदम, आणि 4 मिनिट आपल्याला असंच हलवत राहायचं आहे। गॅस कमी करायचा नाही आहे, फुल गॅसवर छान हलवत राहायचं आहे। कढई सोडायची नाही आहे, कारण खाली लागण्याची भीती असते, करपट वास येईल आपल्या मिठाईला। तर सतत हलवत राहायचं आहे। तर 4 मिनिटांनी अशा अवस्थेत आपल्याला मिश्रण दिसेल। तर 4 मिनिट झाले, तुम्ही पाहू शकताय। तर आता मी गॅस कमी करते। आता गॅस कमी केल्यानंतर सुद्धा सतत हलवायचं आहे। तर आता घट्ट झालं आहे आपलं हे छान मिश्रण। आता त्यामध्ये आपल्याला इसेन्स घालायचं आहे। तर मी केवडा इसेन्स त्यामध्ये टाकते। तुम्हाला जर वेलची पूड आवडत असेल तर वेलची पूडही तुम्ही घालू शकता। केवडा इसेन्स त्यामध्ये छान लागतं। तर आता ते छान मिक्स करून घेऊया। तर अजून 2 ते 3 मिनिट आपण असंच हलवत राहायचं आहे बारीक गॅसवरती। तर तोपर्यंत आपण बटर पेपरला तुपाचं ग्रीसिंग करून घेऊया। तर 2 बटर पेपर मी घेतलेत, त्याला तुपाचं ग्रीसिंग करून घेते। आणि आपण आता मिश्रण आपलं तयार झालं आहे का ते चेक करून पाहूया। तर एका प्लेटमध्ये मी थोडं मिश्रण काढून घेते आणि थोडं थंड करून, जर गोळा होत असेल तर आपलं मिश्रण हे तयार झालं आहे असं समजायचं। तर आपलं गोळा होतो आहे मिश्रणाचा, आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। तर आपलं पूर्ण मिश्रण तयार होण्यासाठी 8 मिनिट पूर्ण लागलीत आपल्याला। आता त्यातलं मी निम्मं मिश्रण एका बटर पेपरवर काढून घेते। तर आपल्याला बॉम्बे आईस हलवा व्हाईट आणि येलो कलरमध्ये करायचं आहे। तर निम्मं मिश्रण मी एका बटर पेपरवर काढून घेतलं आहे आणि गॅस आपला कमी करायचा आहे। आणि राहिलेल्या मिश्रणात आपल्याला येलो कलर म्हणजे पिवळा कलर घालून चांगला एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। आता सगळं एकजीव करून घेऊया। तर छान आता येलो कलर आपला त्या मिश्रणाला आलेला आहे आणि बॅटरही आपलं म्हणजे छान मिश्रणही छान तयार झालेलं आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि दुसऱ्या बटर पेपरवरती काढून घेते। ही प्रोसेस फास्ट करायला पाहिजे जरा, कारण जसं थंड होईल तसं हे मिश्रण अगदी घट्ट होत चालतं। तर आता पहिल्यांदा आपण पांढरं जे हलवा आहे तो करून घ्यायचा, लाटून घ्यायचा आहे। मी लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता एकसारखं लाटून घ्यायचं आहे। जाड पातळ करायचं नाही, एकसारखं पातळ अशा याच्यात लाटून घ्यायचं आहे। आणि मी पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतलेत, त्यावरती ते भुरभुरायचे, सगळीकडून टाकून घ्यायचे आणि पुन्हा आपण लाटण्याने त्यावर प्रेस करून घेऊया। आता हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे। आता पिवळ्या कलरचं हे मिश्रण घेऊन हातावरती थोडंसं गोळा तयार करून, थोडंसं गोळा दाबून लाटण्याने आता लाटून घेऊया।
आता आपलं मिश्रण हे घट्ट व्हायला लागले. एक सारखं लाटून घेतलं आहे मी. त्यावर पिस्ते आणि बदाम टाकून घेऊया आणि पुन्हा लाटण्याने त्याला थोडंसं प्रेस करून घेऊया. आणि आता थोडं थंड होण्यासाठी आपण प्लेन जागेवर असंच ठेवून द्यायचं आहे. आता 1 तासाने आपल्याला चाकूने त्यावर वड्या पाडून घ्यायच्यात. कढईचं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मोठ्या मोठ्या आकारात मी वड्या कापून घेते. नंतर कडक झाल्यानंतर आपल्याला वड्या कापता येणार नाही, म्हणून आत्ताच करून घ्यायचं आहे. वड्या कापून घ्यायच्यात आणि कढईचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता, छोट्या मोठ्या आकारात. असंच मी दुसऱ्या पण याच्या वड्या पाडून घेते. तर मी 10 ते 12 तासानंतर आता बटर पेपरपासून हा हलवा आता बाजूला काढून घेते. तर अगदी कडक छान झालेला आहे हलवा. आणि आता आपण वड्या काढून घेऊया. तर पाहू शकता अगदी आपल्या छान चौकोनी आकारात वड्या तयार झालेल्या आहेत. आता मी सगळ्या वड्या काढून घेते. तर आपल्या बॉम्बे आईस हलवा खाण्यासाठी अगदी छान तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ही मिठाई कशी वाटली, तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.